जी घटना आपल्या इथे घडली, ती घटना ॲक्चुअली आम्हाला 16 तारखेला ती आम्हाला कळली. 14 तारखेला फक्त मुख्याध्यापकांनी आम्हाला येऊन फक्त एवढंच सांगितलं होतं, की एक मुलगी आहे, ती जरा आजारी आहे, रडतेय ती. तर तिच्या पालकांना मी बोलवलेलं आहे आणि मी तिला घरी पाठवतोय. मग ते त्यावेळी जाऊन नंतर बाकी काही विषय आमचा झाला नाही. म्हणजे ठीक आहे, पाठवा म्हणून त्यांना. पालकांना बोलवून त्यांच्या ताब्यात द्या म्हणून. असं एवढंच फक्त आमचं झालं आणि 16 तारखेला जेव्हा आम्हाला 12:30 वाजता 12:30-1च्या सुमारास त्या मुलीचे पालक जेव्हा आले, तेव्हा हे आम्हाला सगळं प्रकार हा जो काही घडला तो आम्हाला कळला होता 16 तारखेला. आणि 16 तारखेला घडल्यानंतर आम्ही त्याच्यावरती म्हटलं की ताबडतोब याच्यावरती आता ॲक्शन घ्यायला पाहिजे. याने आम्ही हालचाली चालू केल्या. हालचाली चालू केल्यानंतर त्या मीन टाईममध्ये ज्या दुसऱ्या एका छोट्या मुलीवरती पण हे जो काही गैरप्रकार झालेला होता, तर ते त्यांचे पण पालक आले होते आणि त्यांनी हा सांगितल्यानंतर काही कार्यकर्ते बरोबर होते आणि पोलीस प्रशासन पण त्यांच्याबरोबर होतं. आणि ते आम्हाला कळल्यानंतर मग आम्ही पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो, की हे आहे झालेला प्रकार हा अत्यंत घाणेरडा आणि वाईट आहे. तर त्याप्रमाणे आपल्याला त्याच्यावर योग्य ती कारवाई करायला पाहिजे. त्याप्रमाणे मग लगेच त्यांनी तो प्रकार जो चालू झाला होता, तर त्या ह्याच्यावरती आम्ही सगळ्यांना चौकशीचा करायला सुरुवात केली. पोलीस प्रशासन आमच्याबरोबर होतं. काही मुलीचे पालक आमच्याबरोबर होते. आणि त्यांच्यानंतर आम्ही जी सुरुवात केल्यानंतर दुपारी साधारणतः हे आमचं सगळं 4 वाजेपर्यंत आमचा हा सगळा त्यांच्याकडनं आलेले जे काही प्रश्न होते त्याच्यावरती संस्थाच्या वतीने आम्ही सगळे त्यांना हे उत्तरं देत होतो, की हे झालेलं आहे हे अतिशय वाईट आहे. याचा आपण लवकरात लवकर छडा लावण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण ताबडतोब ह्याच्या मागे लावून कोण हा असं कृत्य करणारा कोण जो घाणेरडी व्यक्ती असेल, त्याच्या मागे संस्था ही या मुलीच्यावरती झालेल्या अत्याचाराकरता संस्था त्याच्यापुढे कुठल्याही प्रकारची हलगर्जीपणा करणार नाही, अशा भूमिकेमध्ये आम्ही आहोत. आणि ती भूमिकाही आमची आजही ती तशीच भूमिका आमची आहे. त्या ह्याच्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलं, की कुठल्याही ह्याच्यामध्ये या जो कोणी कृत्य केलंय त्याच्यामागे आम्ही अजिबात कुठलाही हलगर्जीपणा न करता त्याला लवकरात आपण पोलिसांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न करू आणि आपण त्याचा छडा लावू. आपल्याकडे छोटा शिशू आणि मोठा शिशू असे दोन्ही आपल्याकडे वर्ग भरतात. त्या दोन्ही वर्गांच्या करता आपण 2-2 सेविका आपण तिथे नेमलेल्या आहेत. तर त्या सेविका त्या मुलींना न्यायला आणि आणायला असतात. तर त्याच सेविका घेऊन जातात आणि आणतात. ह्याला आपण ने-आण करण्याकरता आपण ठेवलेलंच नव्हतं आणि हा आपला आधी एक तर संस्थेचा एम्प्लॉयी नव्हताच. हा आपण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आपल्याकडे जो काम करतो स्वीपरचं, त्याचा हा माणूस होता. हा फक्त टॉयलेट क्लिनिंग करायला यायचा आणि निघून जायचा. एवढंच फक्त त्याचं काम होतं. त्यामुळे 2 सेविका ज्या होत्या, त्या सेविकाच त्यांना घेऊन जायच्या आणि घेऊन यायच्या. पण ह्या सेविकांच्या हलगर्जीपणामुळे आणि त्यांनी त्यांच्याकडे नीट लक्ष न दिल्यामुळे, की प्रत्येक वेळेस मुलगी किंवा कोणी मुलगा टॉयलेटला गेल्यानंतर त्यांना घेऊन जायचं आणि घेऊन यायचं. ही जबाबदारी संस्थेने पूर्णपणे त्याच्याकरता दिली आणि त्याच्याकरताच त्यांची नेमणूक झालेली होती. पण त्यांची हलगर्जीपणामुळे हे झाल्याचं आमच्या निदर्शनास आलं. तर त्यामुळे आम्ही त्या दोन्ही सेविकांना ताबडतोब निलंबित करून टाकलं. की तुम्ही हे तुम्हाला दिलेलं काम आहे, हे तुम्ही योग्यप्रमाणे केलेलं नाहीये. या कामावर तुम्ही हलगर्जीपणा हे केलेली आहे. त्यामुळे त्यांना आपण दोघींनाही आपण कामावरनं काढून टाकलेलं आहे. त्याच्याबरोबर त्यांच्या दुसऱ्या माध्यमिकमध्ये ज्या होत्या त्यांनाही त्या दोघींना आपण काढून टाकलेलं आहे. अशा आपण त्या सेविकांना आपण लगेच निलंबित करून टाकलेलं आहे. सीसीटीव्ही ही आपण एएमसी दिलेली होती. त्या एएमसी मधनं ते आपण काम करत असतो. तर त्या एएमसी वाल्याला आम्ही लगेच बोलून घेतलं, की बाबा सीसीटीव्ही आणि पालकांच्याकडनं जेव्हा आलं, की आम्हाला सीसीटीव्ही बघायचे आहेत. तेव्हा आम्ही लगेच त्यांना आपण परवानगी दिली आणि ते बघण्याकरता आम्ही तिथे गेलो, तेव्हा आमचं निदर्शनास आलं, की सीसीटीव्ही आपले बंद आहेत म्हणून. पण ही आता मुख्याध्यापकांची ही मुख्य जबाबदारी असते, की सीसीटीव्ही आपली रोजची चालू आहेत का नाही, याच्यावर नजर टाकणं हे मुख्याध्यापकांचं काम असतं. तर त्यांनी त्याच्यावरती थोडासा हलगर्जीपणा झाला आणि ही आपली पहिल्या मजल्यावरती सगळी हे होती मुख्याध्यापकांच्या केबिनी होत्या. त्या खाली आणताना सीसीटीव्ही पण आपण खाली आणले. त्याचं जे काही मशिनरी असते त्याची ती पण खाली आणली. त्याच्यामध्ये त्याचं स्विच ऑन करायचं त्याच्या आपल्या जे काय आपण त्याला एएमसी वाला जो पण आपण हे नेमला होता, त्याच्याकडनं ते हलगर्जीपणामुळे ते राहिलं त्याच्याकडनं. त्यांच्यावरती त्वरित कारवाई करण्यात आली. ज्या सेविका आपण ज्या कामाकरता 2 ठेवलेल्या होत्या, त्यांना आपण निलंबित केलं. वर्ग शिक्षिका ज्या कोणी होत्या, त्यांना आपण त्याच्यातनं आपण लगेच निलंबित केलेलं आहे. मुख्याध्यापिकेंना आपण निलंबित केलं. या सगळ्यांना आपण लगेच ताबडतोब आपण त्यांना निलंबित केलं. कारण त्यांच्या हलगर्जीपणामुळे हा सगळा प्रकार घडला. त्यामुळे आणि एएमसी वाल्याला सक्त ताकीद देऊन, की बाबा हे सीसीटीव्हीचं हे पूर्णपणे तुमच्या हातात असं, तर तुम्ही येऊन चेक केलं पाहिजे आणि हे तुम्ही तुमच्या कामामध्ये हलगर्जीपणा करता. त्याला आपण याच्यावरती कठोर कारवाई त्याच्यावरती पण आपण करत आहोत.
त्या भूमिकेमध्ये आम्ही असं होतं की आम्ही तिथे गेलेलो होतो गुन्हा दाखल करण्याकरता, की जेव्हा आम्हाला कळलं की पोलीस वरिष्ठ निरीक्षक ह्या आहेत त्या गुन्हा दाखल करून घेत नाहीयेत किंवा त्यांचा अजून गुन्हा दाखल झालेला नाहीये. हे जेव्हा आम्हाला कळलं आणि ते आमच्या लक्षात आलं की हा का प्रकार होतोय असा. तर आम्ही त्वरित म्हणजे त्यांच्यावरती तिथे गेलो आणि सांगितलं की आम्ही स्वतः संस्थेकडनं आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करत आहोत. तर आमच्या गुन्ह्याची नोंद तुम्ही ते घेऊन घ्यावी. पण ते म्हटले की आता सध्या नको कारण ते पालक गुन्ह्याची हे द्यायला तयार आहेत म्हणून. तर म्हणून आम्ही ते त्यावेळेस त्यांना आम्हाला तिथनं त्यांनी निरीक्षकांनी आम्हाला ते परत पाठवलं आणि त्यांनी आमच्याकडनं त्यावेळेस तक्रार देऊन घेतली नाही आमच्याकडनं. संस्थेच्या वतीने आमची एकच त्याच्यामध्ये भूमिका होती की ही ज्या काही दोन्ही पीडित छोट्या आपल्या मुली आहेत त्यांच्या मागे संस्था ही कायम त्यांच्या मागे खंबीरपणे उभी आहे आणि जो काही हा कृत्य केलेला जो स्वीपर आहे त्या स्वीपरला कठोरात कठोर शिक्षा म्हणजे आमचं तर म्हणणं आहे की फाशीचीच शिक्षा त्याला व्हायला पाहिजे. या भूमिकेमध्ये आम्ही सगळे आहोत आणि त्याच्या मागे त्या मुलींच्या पालकांच्या मागे आम्ही संस्था पूर्णपणे उभी आहोत. जशा ह्या त्यांच्या मुली तशा ह्या आमच्या संस्थेच्या पण त्या मुली आहेत. आमच्या सगळ्या विश्वस्त मंडळाच्या ह्या मुली आहेत. त्यामुळे आमच्या मनामध्ये हे एकच आहे की कुठल्याही प्रकारे त्याला कुठेही कोणीही पाठीशी न घालता किंवा काही करता याला फाशीच शिक्षा झाली पाहिजे. ह्या मतावरती आम्ही ठाम आहोत आणि पालकांच्या मागे आम्ही कायम संस्था ही त्यांच्या मागे उभी आहे.